नमस्कार श्रोते हो. आज आपण ज्या गीताबद्दल बोलणार आहोत ते मराठीतल्या अत्यंत लोकप्रिय गीतापैकी एक आहे. गीत आहे ये रे घना ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना. ग्रीष्म ऋतूनंतर वर्षा ऋतूच्या आगमनाचं हे गीत आहे की एका तरुणीच्या मनात नुकत्याच जाग्या झालेल्या पहिल्या प्रेमाची ही हुरहुर आहे, की एका नवजीवनाच्या चाहुलीचं हे काव्य आहे. चला, या गीताच्या शब्दांच्या पलीकडे जाऊन त्याचा भावार्थ समजून घेऊया. गीत लिहिलं आहे आरती प्रभू यांनी. त्याला स्वरबद्ध केलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी. तर गायलं आहे आशा भोसले यांनी. पॉडकास्टचं लेखन आणि मांडणी केली आहे गिरीश घाटे यांनी. चला, या गीताचा भावार्थ समजून घेऊया. ये रे घना ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना. नुकतीच यौवनात आलेली तरुणी आपल्या परीकथेतल्या राजकुमाराला साद घालतेय. तू कोठे दडून बसलायस? आता तू माझ्या आयुष्यात ये आणि तुझ्या भेटीला आसुसलेल्या माझ्या मनाला तू तृप्त कर. या तरुणीचं बालपण संपलंय. यौवनाची पहिली चाहूल लागलीय. मनात नवीन भावना उमलत आहेत. पुढे ती म्हणते, फुले माझी अळूमाळू, वारा बघेत चुरगळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावना. किती सुंदर प्रतिमा आहे. मनातल्या त्या नाजूक भावनांची फुलं अजून पूर्ण उमललेली नाहीत, पण वाऱ्याच्या स्पर्शानं ती हेलकावे घेऊ लागली आहेत. ही फुलं म्हणजे तिच्या मनातलं पहिलं प्रेम. ते अजून कधी शब्दात व्यक्त झालेलं नाही, पण प्रेम ही अशी भावना आहे की ती लपवून ठेवता येत नाही. सुगंध जसा फुलात बंदिस्त राहत नाही, तसाच प्रेमाचा गंधही मनात कैद राहत नाही. म्हणूनच ती म्हणते, नको नको म्हणताना गंध गेला रानावना. पुढचं कडवं आहे, टाकून या घरदार, नाचणार नाचणार, नको नको म्हणताना मनमोर भर रानान. पहिला पाऊस पडण्यापूर्वी मोर नाचतो. त्याला पावसाची चाहूल लागते. पाऊस अजून आलेला नसतो, पण त्याची चाहूलच त्याला आनंदानं वेडं करते. तसंच या तरुणीचं मन झालंय. त्या प्रियकराचं अस्तित्वही अजून अज्ञात आहे, पण मनानं त्याचं एक स्वप्न आधीच रंगवलंय. पण त्याच्या येण्याची कल्पनाच तिचं मन भरून टाकते. इतके दिवस ती भावना लपवण्याचा प्रयत्न करत होती. समाजाची भीती होती, स्वतःचाही संकोच होता. पण आता मनाचा मोर भर रानात नाचू लागलाय. प्रेमाची चाहूल आता लपवून ठेवणं तिच्यासाठी अशक्य होऊ लागलंय. आणि मग येतं शेवटचं कडवं, नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू, बोलावतो सोसाटाचा, वारा मला रसपाना. वेणू म्हणजे बासरी. बासरी हा केवळ वाद्याचा आवाज नसतो, तो प्रेमाचं आमंत्रण असतो. तो हृदयाला घातलेली हाक असतो. तरुणी म्हणते, मी कितीही स्वतःला आवरलं तरी प्रेमाची ही बासरी वाजणारच. या भावना आता थांबवता येणार नाहीत. प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी, जीवनाच्या नव्या रसाचा आस्वाद घेण्यासाठी आता तिचं मन आतुर झालंय. श्रोते हो, हे गीत फक्त एका तरुणीच्या प्रेमकथेपुरतं मर्यादित राहत नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा एखादं नवं स्वप्न जन्म घेतं, एखादी नवी दिशा सापडते, एखादं ध्येय आपल्याला खुणावतं आणि मग मनातला मोर नाचू लागतो. मनातली फुलं उमलू लागतात आणि त्या स्वप्नाचा गंध आपल्या संपूर्ण आयुष्यात पसरू लागतो. याच अर्थानं पाहिलं तर या गीतातला घन हा केवळ पाऊस नाही, तो म्हणजे एक नवी आशा आहे. तो प्रेम आहे. तो नवजीवनाचा आरंभ आहे. तो मनातल्या सुप्त भावनांना जागं करणारा पहिला स्पर्श आहे. श्रोते हो, या गीतात निसर्ग आणि मन यांचं अप्रतिम नातं उलगडतं. आरती प्रभूंनी पाऊस, मोर, फुलं, वारा आणि बासरी या निसर्ग प्रतिमांना मानवी भावनांचं रूप दिलंय. म्हणूनच हे गीत ऐकताना आपण केवळ पावसाचं चित्र पाहत नाही, आपण एका कोवळ्या मनात प्रेमाचा पहिला अंकुर फुटताना अनुभवतो. पुढच्या वेळी हे गीत ऐकाल तेव्हा फक्त पावसाचं गीत म्हणून ऐकू नका. त्या प्रत्येक प्रतिमेत दडलेलं एक उमलणारं मन ऐका.
त्या पहिल्या प्रेमाची हुरहुर अनुभवून पहा. कदाचित हे गीत तुम्हाला नव्यानं अनुभवता येईल. याच भावनेसोबत आजचा प्रवास इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया शब्दांच्या पलीकडलेच्या आणखी एका अर्थपूर्ण गीतासह. धन्यवाद.